नाशिकमधील दिंडोरीचं स्वामी महाराजांचं एक स्थान आहे. मला काही कल्पना नाही, मी कधी गेलो नाही आणि त्याच्याबद्दल मी काय त्यांना काय वाईट बोललोच नाही मागच्या व्हिडिओमध्ये. पण तरी बऱ्याच लोकांचे कमेंट असे आले की तर तुला काय माहिती आहे का, तू तिकडे जाऊन बघ, आमच्या गुरुमाऊलींना काय बोलू नकोस. म्हणजेच गुरुमाऊली कोण, तर मी जे सांगितलं होतं ना मागच्या व्हिडिओमध्ये, अण्णा मोरे म्हणून जे आहेत ते प्रत्येक जण त्यांच्यावर त्यांची श्रद्धा आहे. स्वामींवर जशी श्रद्धा आहे तशी त्यांची ते तिकडे जे त्र्यंबकमध्ये आहेत दिंडोरीमध्ये गुरुमाऊली अण्णा मोरे हे गुरुमाऊली म्हणून प्रत्येक जण त्यांना पाहत असतात. काही जण तर ते आमच्यासाठी स्वामीच आहेत असं देखील कमेंट केलेले आहेत. मी त्यांचा आदर करतो, त्यांच्या भक्तीचं मी रिस्पेक्ट करतो. गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ह्यांच्याबद्दल मला बरेच पॉझिटिव्ह कमेंट्स पण येत आहेत आणि निगेटिव्ह कमेंट्स पण येतात. मी दोन्ही गोष्टींबद्दल आज बोलणार आहे. बघा, मला ना ह्या गोष्टीमध्ये पडायचं नाही की मी ह्यांना काय वाईट बोलतोय. मी ह्यांच्याबद्दल चांगलंही बोलणार आहे आज, आणि जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यांच्यावर काय टीका पण होते ना, ते पण मला तुम्हाला गोष्टी सांगायच्या. पण सुरुवात मला असं वाटतं ते चांगलं काम करतात. माझ्या नजरेत तरी जास्त प्रमाणात ते चांगलं काम करतात. मी अजून पाहिलं नाही, पण तरी पण मला जे ऐकायला येत आहे, मी जे अभ्यास केला आहे, मी जे पाहिलं आहे आणि मी जे अनुभवणार पण आहे, मी जाणार पण आहे त्यांच्या दिंडोरीच्या आपल्या तिथे महाराजांकडे जाणार पण आहे आणि मी त्यांचा आशीर्वाद घेणार पण आहे, आश्रममध्ये राहणार पण आहे, मी अनुभव तो घेणार आहे. पण आता मला जे कानावर ऐकायला येतं ना, मी एक बोलतो ना बिफोर आणि आफ्टर, आता जायच्या आधी मला जे कानावर ऐकायला येते किंवा मी जो अभ्यास केला आहे त्याबद्दल मला त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, काही चांगल्या गोष्टी आहेत, मला त्या तुमच्यासमोर मांडायच्यात. आणि मला असं वाटतं त्या चांगल्या गोष्टीही लोकांनी त्याचा आदर केला पाहिजे. सध्या देऊळबंद चित्रपटाची आपल्याला माहिती आहे हवा आहे. स्वामी महाराज हे आपल्याला देऊळबंद चित्रपटामधून बऱ्यापैकी तरुण पिढीला समजले, पहिला जो भाग आला त्याच्यानंतर. आणि हे काम ज्यांच्याद्वारे झालं ते म्हणजे आपल्या अण्णा मोरे, गुरुमाऊली अण्णा मोरे. मी त्यांचा रिस्पेक्ट करतो, आदर करतो म्हणून गुरुमाऊली मी बोलतो. आणि एक स्वामी सेवेकरी आहेत म्हणून आपण एक प्रत्येकाला आदराने पाहिलंच पाहिजे. आणि त्यांची कामं जे मी खरंच पाहिली, आदराने त्यांच्याकडे पाहण्यासारखे त्यांची कामं आहेत. बरेच मला कमेंट खाली आले होते, त्याच्यामध्ये असं सांगितलं की ह्यांचे वडील जे होते ना, हे खूप चांगलं काम करत होते आणि ह्यांच्यानंतर मग ह्यांच्यावर काय आरोप होत आहेत अण्णा मोरे यांच्यावर. पण मला असं वाटतं ते आरोप, आता काही जण व्यक्ती जेव्हा मोठे होतात त्यांच्यावर टीका टिप्पणी होत असतात, त्यापैकी मला काही आरोप वाटत आहेत. पण पुढे तेव्हा बोलूच त्या आरोपांवर. पण मला चांगल्या गोष्टी जे तुम्हाला सांगायच्या, देऊळबंद चित्रपटाचा पहिला पार्ट जर का आपल्यापर्यंत आलाच नसता तर बऱ्यापैकी लोकांना स्वामी हे काय होते, काय आहेत, स्वामी म्हणजे कोण हे कळलंच नसतं आणि त्यांचा अनुभव काय हे आपल्यापर्यंत पोहोचलंच नसतं. तर ते जे काम त्यांनी केलं ते म्हणजे आपल्या अण्णा मोरे जे निर्माते आहेत चित्रपटाचे, आणि त्यांनी खूप चांगल्या गोष्टी आपल्यासमोर मांडल्या. प्रवीण तरडे यांनी जी गोष्ट जी मांडली, मी तुम्हाला सांगितलं जेव्हा प्रवीण तरडे त्यांना भेटायला गेले होते मागच्या भागात मी सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं एक डॉक्युमेंटरी करायची आपल्या दिंडोरी प्रणित जे आहे त्यांचं त्याच्यावर. पण त्यांना जी कन्सेप्ट आवडली की एक शास्त्रज्ञ जो नास्तिक आहे आणि त्याला मग तो विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करत असतो आणि मग त्याला कळतं एक अध्यात्म काय आहे आणि त्या गोष्टींमधून मग तो स्वामींना मानायला लागतो. हा कन्सेप्ट जेव्हा त्यांना आवडला आपल्या गुरुमाऊलींना अण्णा मोरेंना, तेव्हा त्यांनी सांगितले की याच्यावर चित्रपट झाला पाहिजे. आणि तो चित्रपट त्यांनी निर्माता म्हणून त्यांनी पुढे येऊन पाऊल उचललं आणि प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट बनवला. आपण पाहिलं तो चित्रपट पोहोचला आपल्यापर्यंत, स्वामी पोहोचले, बऱ्याच जणांना स्वामी कळले. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये मी स्वामींचे व्हिडिओज बनवते, मला हे कळलं नव्हतं की नक्की तेच प्रोड्युसर आहेत म्हणून, निर्माते आहेत म्हणून. त्याच्यानंतर मला अभ्यास करता करता ते कळलं, कानावर आलं. त्यांचा पॉडकास्ट मी प्रवीण तरडेचा पाहिला तेव्हा मला कळलं की तेच प्रोड्युसर आहेत म्हणून. आणि त्यांनी दिंडोरीची मग जाहिरात केली असं मी सांगितलं. बघा आता कसं आहे, एखादा जर का निर्माता असेल तर तो जर का काही सेवा करत असेल तर त्यांनी चित्रपटाद्वारे जर का काही गोष्टी सांगितल्या तर मला असं वाटतं ते चुकीचं नाही आहे, कारण ते काम जे करतायत ते उत्तमच करतायत. त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत बघा, रोज सत्संग असतात त्यांचे, चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या युवकांनी कशा घेतल्या पाहिजे, शेतकऱ्यांसाठी त्यांचे काही उपक्रम असतात आणि या बऱ्याच चांगल्या गोष्टी लोक तिकडे जाऊन शिकतात, घेतात, त्यांच्याकडून आत्मसात करतात आणि त्याच्यामुळेच त्यांना ते गुरुमाऊली असं बोलतात. का बरं गुरुमाऊली त्यांना पदवी दिली? कारण आपण एखाद्या गुरुकडून काहीतरी गोष्ट घेतो म्हणजे त्या प्रत्येकासाठी गुरुच आहेत आणि मला असं वाटतं स्वामीही आपल्यासाठी गुरुच आहे. आणि त्याचमुळे बरेच जण त्यांना स्वामींच्या रूपात देखील पाहतात. प्रत्येकाची भक्ती आहे, प्रत्येकाची श्रद्धा आहे. आता उद्या मला जर का कोणी समजा कोणी माझी मदत केली आणि मी साईबाबांना मानत असेल किंवा स्वामींना मानत असेल तर आपण त्यांना असंच बोलतो ना, बाबा रे तू माझं देवाच्या रूपात माझ्याकडे धावून आलास. तसंच काही लोकांना जो अनुभव आहे गुरुमाऊली अण्णा मोरे यांच्याबद्दल, मला असं वाटतं त्यांचा आपण रिस्पेक्ट आदर केलाच पाहिजे. महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू का, प्रवीण तरडे हे जे आहेत ना, हे दिग्दर्शक म्हणून खूप उत्तम विचार करणारे आहेत. एक त्यांना शेतकऱ्यांप्रती आदर आहे आणि तोच आदर मला असं वाटतं आपल्या गुरुमाऊली जे अण्णा मोरे आहेत त्यांना देखील आहे. आणि त्याच्याचमुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी आपण जर का पाहिलं, शेतकऱ्यांनी शेती नवीन कशी करावी किंवा इतर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात. शेतकऱ्यांसाठी एक वेगळे त्यांचे सत्संग असतात आणि इतर सगळ्या गोष्टी असतात
त्या घेण्यासारखे असतात, त्या लोकांनी आत्मसात करण्यासारखे असतात आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या ह्या कलियुगामध्ये काहीतरी वेगळं ऐकण्यापेक्षा काहीतरी अध्यात्माच्या पलीकडे जाण्यासाठी म्हणून काही गोष्टी ज्या आपल्याला तिकडे दिंडोरीमध्ये पाहायला अनुभवायला मिळतात, मला असं वाटतं ते उत्तम आहे आणि मला असं वाटतं आपण प्रत्येकाने एकदा नक्की तिकडे व्हिजिट केले पाहिजे. आता मला काही वाईट गोष्टी ज्या आहेत, ज्या कमेंटद्वारे येत आहेत, ते मला तुमच्यासमोर मांडायचं. आता ते खरं किती खोटं किती आपण बोलू शकत नाही. काही जण असतात ते टीका करत असतात, काही जण आहेत त्यांना खरंच अनुभव आलेले असतात. आता 1-2 समोर माहिती पण आहे, पण ते काय समोर आलेलं नाही. एकाने मला कमेंट केली होती, 1 लाख रुपयांना लुटलं, आर्थिक शोषण केलं आमचं म्हणून. आता ते कितपत खरं कितपत खोटं, मला असं वाटतं मी त्यांना कॉन्टॅक्ट करेल लवकरच आणि त्या गोष्टी मी त्यांच्याकडून जाणून घेईलच. दुसरी एक मी बातमी ऐकली होती की तृप्ती देसाई यांनी देखील आरोप केला होता की वाल्मिक कराड, आपल्याला माहिती आहे गुन्हेगार वाल्मिक कराड, त्यांना आसरा दिला होता दिंडोरीच्या आपल्या अण्णा मोरे साहेबांनी, गुरुमाऊलींनी. आता हे कितपत खरं कितपत खोटं, मला असं वाटतं बघा, आपण जर का एखादी गोष्ट ते चालवत आहेत, ते जर का समाजाच्या दृष्टिकोनातून समाज हा चांगला मार्गाने गेला पाहिजे म्हणून ते चालवत असेल आणि तिथं मग कोणी गुंड जरी आला तर मला असं वाटतं ते काय चुकीचं नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, मला पर्सनली असं वाटतं, मी जे सगळ्या वाचल्या गोष्टी, की स्वामी हे लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये सगळ्यात जास्त जर का कोणाचा वाटा असेल ना, तर ते म्हणजे आपले गुरुमाऊली यांचाच आहे, म्हणजेच अण्णा मोरे यांचा जे आहे ते खरं सांगतो. कारण एक चित्रपट जेव्हा देऊळबंद नावाचा आपल्या समोर येतो, त्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी स्वामी कळतात किंवा मग त्यांचं जे काम चालू आहे, लोकांना अध्यात्माकडे कसं घेऊन जायचं आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या तिकडे सत्संग रोजचं चालू असतं किंवा इतर, तो वाईब मला अनुभवायचा आहे खरं तर. मी नक्कीच जाणार तिकडे आणि त्या गोष्टी मला असं वाटतं आजकाल या कलियुगामध्ये कोण करतं. आणि मागच्या व्हिडिओत जसं सांगितलं की जर का मला त्यांच्याबद्दल काय वाईट वाटलं, काय वाईट जाणवलं, तर मी बोललो पण कसं आहे ना, मला असं वाटतं ज्या वाईट गोष्टी आहेत ना, 1-2 गोष्टी काहीतरी कोणतरी काढत असतं, त्यापेक्षा ते चांगले किती करतात ना, हे मला असं वाटतं आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. असं कमेंट जर का पाहिलं तर निगेटिव्ह बरेच असतात, त्यांच्याबद्दल पण आले, स्वतः मलाच किती निगेटिव्ह कमेंट करत असतात. पण मला असं वाटतं त्यांची जे कामं आहेत ना, ते आपण पॉझिटिव्हली घेतले पाहिजे आणि एकदा आपण नक्की जरूर व्हिजिट केलं पाहिजे दिंडोरीला आणि स्वतः पाहिलं पाहिजे. कारण बऱ्यापैकी जास्त कमेंट्स मला पॉझिटिव्ह येतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं काय फ्रॉड वगैरे नसावं आणि नसेलच. मी एकतरी अनुभव घेणारच आणि जेव्हा अनुभव घेईल त्याच्यानंतर माझा एक व्हिडिओ असेलच. पण सध्या तरी मला त्याचे काय टीका होत आहेत किंवा काही गोष्टी होत आहेत, आर्थिक शोषण केले जाते किंवा मग गुन्हेगाराला ते जवळ करतात वगैरे, ती टीका आहे. मला असं वाटतं एखादा फेमस व्यक्ती जेव्हा होत असतो त्याच्यावर काही ना काही आरोप केलेच जातात आणि मला असं वाटतं त्याचमुळे आता आपण जर का पाहिलं तर ते अशोक खरात आणि त्या सगळ्या प्रकरणामुळे आता जे चांगले काही कामं करत असतात त्यांना पण ते करायला मिळत नाही, त्यांना देखील टीका होत असते. असाच कुठेतरी प्रकार हा आपल्या गुरुमाऊली अण्णा मोरेंसोबत होतोय का, असं मला वाटतंय. बाकी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण बरेच स्वामी भक्त हे सेवेकरी जे आहेत, सेवेकरी हा जो शब्द आहे ना, मला असं वाटतं हा तिथूनच आलेला आहे. आणि सेवा ही काय असते ही आपल्याला गुरुमाऊली अण्णा मोरे यांच्याकडून आणि त्यांच्या वडिलांकडून हे पाहायला मिळाले असं मला वाटतंय. जेवढा मी अभ्यास केला, जेवढं मी वाचलंय, आता मला अनुभव घ्यायचा आणि मी लवकरच तो अनुभव तिकडे दिंडोरीला जाऊन घेणार. नंतर एक सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल. तुर्तास श्री स्वामी समर्थ.